दरम्यान प्रसाद लाड यांची उत्साही वागणूक पाहून त्या अनुषंगाने विरोधकांनी काही प्रतिक्रिया दिली आहे। प्रसाद लाड हे काही जातिवंत मराठा नाहीत अशा शब्दात आणि ते सुद्धा शेलक्या शब्दात अंबादास दानवेंनी प्रतिक्रिया दिली। प्रसाद लाड यांच्या अंतर्वलीला जाण्याने प्रश्न सुटणार नाही इतकी थेट भूमिका आमदार अंबादास दानवे यांनी मांडलेली आहे। जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीवरील संपादिका वृषाली कदम यांच्या एन्काउंटर विथ वृषाली कदम या कार्यक्रमामध्ये ठाकरे गटाचे आमदार अंबादास दानवे यांनी हे वक्तव्य केले। ते वक्तव्य आता आपण नीट ऐकणार आहोत। बरं, आता खरं हे उपोषण जेव्हा सुरू होतंय तेव्हा प्रचंड उकाडा वाढलेला आहे। तापमानाचा पारा जो आहे तो पण वाढतोय। अशा परिस्थितीमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावर जर ते लोकांना घेऊन बसणार असतील, वर ते म्हणतात की उष्माघाताने काही झालं तर मुख्यमंत्री आणि सरकार जबाबदार असेल, तर याकडे आपण कसं बघता? या आता त्यांनी आंदोलनाचा निर्णय घेतलेला आहे। आंदोलन आता 45 टेम्परेचर आहे सध्याच्या घडीला। माणूस फिरू शकत नाही अशी स्थिती, आणि त्याच्यात जर ते उन्हात बसून आंदोलन करत असेल तर सरकारला याची दखल आधीच घेतली पाहिजे, बसल्यावर नाही। पण घेतात ना, तर प्रसाद लाड तर गेले सरकार। प्रसाद लाड कोण आहे? काय त्याचं सरकारचं काय संबंध? त्यांचा त्याला चांगला जातिवंत मराठा पाहिजे। प्रसाद लाड कोण आहे? काय मराठ्याचं म्हणून काय मला नाही माहिती, आणि त्यांना काय अभ्यास आहे? कुठले मराठे ते? विखे पाटील गेले मी समजू शकतो, प्रसाद लाड काय जाऊन करणार आहे? विखे पाटील त्या समितीचे हे ना प्रमुख, त्यांना पाठवा। प्रसाद लाड जाऊन काही करू शकत नाही। प्रसाद लाडच्या हातात काय असं? त्याच्यामुळं मला असं वाटतं सरकारने पाठवायचं तर विखे पाटलांची जी समिती आहे 2-4 जणांची, त्यात शिवेंद्रराजे भोसले आहेत, उदय सामंत आहेत, ही टीम गेली पाहिजे। प्रसाद लाड काय करणार त्याच्यात?